नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आदिवासी भिल्ल समाजाचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडूबाई मातेचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला मोठ्या थाटात संपन्न होतो. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भिल्ल बांधव कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात. मात्र यात्रेच्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे आदिवासी बांधवांना जागा मिळेनाशी झालीय. यातून भविष्यात संघर्ष होण्याची भीती व्यक्त करत एकलव्य भिल्ल सेना समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं आहे. येडूबाई मातेच्या यात्रेत नवसापूर्तीसाठी भिल्ल समाज 2 दिवस अगोदर मोठ्या संख्येने येऊन थांबतो आणि आदिवासी परंपरेनुसार देवीची पूजा करतो. पिंपळदरी येथील येडूबाई मातेचं मंदिर हे वन विभागाच्या क्षेत्रात येत असूनही स्थानिक शेतकऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण करून पिके घेतली आहेत. यात्रेदरम्यान आदिवासी बांधव थांबण्यासाठी आले असता स्थानिक लोक त्यांना विरोध करतात. जागेअभावी भाविकांना नवसपूर्ती व्यवस्थित करता येत नाही, ज्यामुळे तीव्र नाराजी आहे. आगामी यात्रेदरम्यान कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी एकलव्य भिल्ल सेना समाज संघटनेने शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. येडूबाई गडाजवळ यात्रेसाठी लागणारा आवश्यक परिसर शासनानं त्वरित आरक्षित करावा. जागा आरक्षित झाल्यास गावातील ग्रामस्थ आणि आदिवासी समाजात यात्रेच्या वेळी संघर्ष होणार नाही. शासनानं येणाऱ्या यात्रेपूर्वी जागा उपलब्ध करून दिली नाही तर मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे राधाकृष्ण बर्डे आणि अनिलराव बर्डे उपस्थित होते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर अहिरे, एकलव्य भिल्ल सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. आम्ही आज जे आदिवासी जे एवढे नेते या ठिकाणी जमलो आहोत याचं कारण खूप खास आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की श्री क्षेत्र पिंपळदरी येथे संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचे जे आराध्य दैवत आहे त्यांची यात्रा चैत्र पौर्णिमेला, त्या देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरवली जाते. परंतु ती यात्रा भरत असताना त्या गावातील स्थानिक लोक आहेत, ते जे शेतकरी आहेत त्यांनी ते अतिक्रमण केलेलं आहे. त्या येडूबाईची जी क्षेत्र आहे त्या वन विभागामध्ये अतिक्रमण करून शेती करतात. त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आदिवासी समाज येतो त्या समाजाला तिथे नवस्फूर्ती करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. मग त्याचे कारण असे होते की काही नवस्फूर्ती न करताच पाठीमागे जातात किंवा त्या शेतकऱ्यांसंग वाद होतात. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जी येडूबाई आहे ती येडूबाई वन क्षेत्रामध्ये येते आणि वन क्षेत्रामध्ये आल्यानंतरसुद्धा ही स्थानिक जे शेतकरी आहेत ते आम्हाला अडचण करतात. आम्हाला म्हणतात तुम्ही इथे यात्रा भरू नका, का गावात 1-2 किलोमीटरची यात्रा भरवा, या ठिकाणी तुम्हाला जागा नाही, असं करून आम्हाला विरोध केला जातो. आणि प्रत्येक वेळी यात्रेच्या वेळी संघर्ष निर्माण होतो. स्थानिक गावकरी आणि भिल्ल समाजामध्ये खूप मोठा संघर्ष निर्माण होतो. आज शेकडो वर्षापासून भिल्ल समाज या ठिकाणी मनोभावे सेवा करतो, या देवीची येऊन नवस्फूर्ती करतो, तरी या ठिकाणी खूप मोठा विरोध होतो. आमचा या ठिकाणी शासनाकडे आमची एक मागणी आहे की ज्यावेळी यात्रा भरते यात्रेच्या 3 दिवस अगोदर यात्रेचा मुख्य दिवस हे 4 दिवस आम्हाला त्या ठिकाणी आरक्षित जागा देण्यात यावी. ही आरक्षित जागा दिल्यानंतर शासनाने ही गावकरी आणि आमच्यामध्ये संघर्ष होणार नाही. पण जे लोक बाहेरून येतात, जे नवस्फूर्तीसाठी येतात आदिवासी समाज, त्यांना राहायला जागा मिळेल आणि संपूर्ण यात्रा ही सुखासमाधाने यात्रा पार पडेल अशी आमची शासनाकडे मागणी आहे. तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि 4 दिवस येडूबाई परिसर ही जी जागा आहे, ते क्षेत्र आहे, आम्हाला आरक्षित करण्यात यावं अशी आमची संपूर्ण आदिवासी समाजावतीने शासनाकडे आमची विनंती आहे. आणि जर झालं नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला जागा जर शासनाने आरक्षित केली नाही तर खूप मोठा संघर्ष निर्माण होणार आहे. आम्ही खूप मोठं आंदोलन उभे करणार आहोत अशी या ठिकाणी आम्ही शासनाला इशारा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल बर्डे. तर सदर विषयान्वये आम्ही या ठिकाणी यासाठी आलो आहोत की या पिंपळदरी तालुका अकोले या ठिकाणी येडूबाई यात्रा उत्सव हा चैत्र पौर्णिमेला सुरुवात होत असते. परंतु त्या ठिकाणी यात्रा भरवण्यासाठी जागेची अडचण निर्माण होते. तरी ही जागा वन खात्याच्या अधिकृत ठिकाणी येत असते, तरी देखील त्या स्थानिक गावकरी असतील किंवा शेतकरी वर्ग असेल तो या यात्रेसाठी किंवा यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी अडचणीची बाब ठरत आहे. ते त्या ठिकाणी विरोध करत असतात. तरी आमची शासनाकडे ही मागणी आहे की त्या ठिकाणी जो यात्रेचा परिसर आहे, ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येतात यात्रेसाठी मनोभावी सेवेसाठी त्या ठिकाणी येतात आणि तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी विरोध करतात, तो विरोध हटवण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतोय की तुम्ही आम्हाला 4 दिवसाची जी यात्रा आहे त्या यात्रेसाठी जागा आरक्षित करून द्या. त्या ठिकाणी आम्हाला यात्रा भरवण्यासाठी आरक्षित जागा जर मिळाली तर भाविकांना अडचण होणार नाही.
जे लोक आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी येतात, त्या ठिकाणी आपली नवसपूर्ती करण्यासाठी येतात, ते पूर्ण करूनच ते आपल्या घरी गेले पाहिजे आणि ते 4 दिवस हे आम्हाला आरक्षित जागा मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतोय. तरी याचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे करणार आहोत, तरी शासनाने त्याची दखल घ्यावी. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.